नमस्कार मित्रांनो, आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. तर आईला म्हटलं, "आई चल आज आपण बाहेर जेवायला जाऊया." आई म्हटली, "बाहेर कशाला? आपण घरीच डाळबट्टी बनवूया." तर आईने बनवली आज डाळबट्टी. तर ती कशी बनवली बघूया. तर डाळबट्टी बनवण्यासाठी आईने घेतलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये रवा आणि त्यानंतर टाकले त्याच्यामध्ये थोडेसे तीळ. त्यानंतर आईने त्यामध्ये टाकला ओवा, खाता सोडा व हळद टाकली. त्यानंतर हे सगळं मिश्रण तिने असं अगदी व्यवस्थित काढून घेतलं व त्यामध्ये मीठ टाकलं. व त्यामध्ये थोडं गरम केलेलं तेल टाकलं आणि ते अगदी व्यवस्थित मिश्रण करून घेतलं. ते सगळं असं एकदम असं व्यवस्थित काढून घेतलं. त्यानंतर तिने गरजेनुसार पाणी असं थोडं थोडं घालत मस्त अशी कणिक तिंबून घेतली. त्यानंतर ती कणिक भिजून ठेवली. त्यानंतर तिने त्या कणकेचे मस्त असे गोळे केले. त्यानंतर तिने इडलीच्या भांड्याच्या प्लेटीला तेल लावलं व तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये प्लेटमध्ये एक एक गोळे ठेवले. त्यानंतर इडलीच्या पात्रामध्ये पाणी टाकलं, ते थोडंसं असं कोमट झालं. त्यानंतर प्रत्येक प्लेटमध्ये असं तेल लावून एक एक गोळा ठेवला व ते वाफेत शिजवून घेतले मस्त. आता त्यानंतर असं झाकण लावून 10 ते 5 मिनटं तिने वाफेवर ठेवलं आहे. मस्त आता ते वाफेमध्ये शिजून झालेले आहे. ते शिजले की नाही त्याच बघण्यासाठी तिने असं म्हणजे त्याच्यामध्ये चम्मच असं चाकू घालून बघितले शिजले की नाही व्यवस्थित. हे लगेच निघतंय म्हणजे हे व्यवस्थित शिजलेले आहे. त्यानंतर तिने ते सगळे एक एक प्लेट्स काढले. हे गोळे अगदी मस्त व्यवस्थित वाफेवर शिजले आहे. त्यानंतर तिने सगळे एक एक गोळे काढून घेतले आहे. थंड झाल्यानंतर थोडेसे 10-15 मिनिटांनी. त्यानंतर तिने एक एक गोळ्याचे मस्त अगदी व्यवस्थित काप करून घेतले. बघू शकता एकदम असं व्यवस्थित वाफेवरती खुसखुशीत असे शिजलेले आहे. तर अशा प्रकारे सगळे याचे तिने काप करून घेतले आहे. बट्ट्या मस्त तेलामध्ये तळून घेतल्या आहे.
बट्ट्याला असा मस्त ब्राऊन असा कलर आलेला आहे. तळून घेतल्यानंतर सगळ्या तिने बाउलमध्ये काढून घेतल्या बट्ट्या. बघू शकता मस्त एकदम छान कलर आला आहे बट्ट्यांना. आईने वरण बनायला घेतलंय. पातेल्यामध्ये तेल टाकलं, ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, कांदा, मिरची, मोहरी टाकली, सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकलं, हळद, लाल तिखट हे सगळं टाकून घेतल्यानंतर एकदम एकजीव मस्त मिश्रण करून घेतलं. बघू शकता त्याला एकदम मस्त लाल कलर आला. हे मस्त डाळ शिजून घेतली व त्यामध्ये चिंचेचं पाणी ओतलं, मीठ टाकलं, वरतून गूळ टाकला, कोथिंबीर टाकली, मस्त कालवून घेतलं व त्यानंतर शिजवलेली डाळ ओतली. थोडंसं पाणी टाकलं. मस्त बघू शकता वरण बनलं आहे. ताटामध्ये तिने डाळबट्टी, भात आणि वरण वाढले. डाळबट्टी म्हटलं तर लिंबू, कांदा आणि काकडी आलीच. त्याचबरोबर तिने काकडी, कांदा आणि लिंबू हेही दिलं. छान झाले एकदम.